अंबाजोगाई तालुक्यात डोंगरपिंपळा गाव आहे। या गावातील शेतकरी गेली अनेक वर्षापासून शेताकडे जाण्यासाठी शासनाला रस्ता मागत आहेत, मात्र आजपर्यंत शासन त्यांना ना रस्ता देऊ शकले ना समाधान। दरवर्षी शेतकरी तहसीलदार, पंचायत समितीचे BDO यांच्याकडे चक्रा मारतात। फार तर तहसीलदार आपले तलाठी, मंडळाधिकारी यांना पाठवून या रस्त्याचे पंचनामे करतात। या पलीकडे शेतकऱ्यांना आजपर्यंत अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी काहीच दिले नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत। शेतकरी आपली व्यथा मांडताना सांगत होते, साहेब, पावसाळ्याच्या काळात हा रस्ता पांदण रस्ता असल्याने गुडघ्या एवढे पाय चिखलात जातात। डोक्यावर 10-20 किलोचे बियाणे खत घेऊन शेतात जावे लागते। एक पाय फसला तर दुसऱ्या पायाच्या साह्याने तो पाय वर काढायचा। त्यात रस्त्याच्या कडेने काटेरी कुंपण असल्याने काटे पायात घुसतात। मग रात्री पायातील काटे काढल्यानंतर 2 दिवस पाय शेकायचा, दुखायचे राहिले की पुन्हा तेच। हे करत करत आमचे वय 70-80 वर्ष झाले, तरी आम्ही शासनाला रस्त्यासाठी निवेदने देतो, मात्र आता आमचा भी संयम संपलाय। आम्ही अंबाजोगाईचे तहसीलदार, पंचायत समितीचे BDO, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी सर्वांना निवेदने दिली आहेत। सोबत येत्या 4 मे 2026 पर्यंत आमच्या शेताकडील जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर जेवढ्या शेतकऱ्यांना रस्त्याची आवश्यकता आहे तेवढे शेतकरी अंबाजोगाईचे तहसीलदार, BDO यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत। तरीही हा आमचा रस्त्याचा प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर थेट आम्ही टोकाचा निर्णय घेऊ शकतो, या पातळीपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत। तो निर्णय घेण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असाही गंभीर इशारा या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी बोलताना दिला आहे। अंबाजोगाईचे तहसीलदार, BDO, उपजिल्हाधिकारी या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे डोंगरपिंपळा या गावचे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। विशेष म्हणजे हा रस्ता सनगाव, डोंगरपिंपळा, कुरणवाडी, येल्डा आणि नागापूरकडे जातो, यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे। सर, ह्या रस्त्यावर किमान 200 ते 300 शेतकऱ्यांची उपजीविका जमीन आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, शेतकऱ्यांनी स्वखर्चातून किंवा आपापल्या ह्याच्यातून प्रत्येक वेळेस रस्ता खराब होतो आणि त्यावेळेस पैसे जमा करून रस्ता दुरुस्त करतात। प्रत्येक वेळेस पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, काही झालं की नुकसान होतंच। आणि त्याची समस्या अशी इतकी गंभीर आहे की जे शेतकरी शेतात गेलेले आहेत, आता एक वेळेस तर असं झालं की शेतकरी शेतात गेले असताना सापाने दंश केला आणि असा रस्ता खराब असल्यामुळं, वाहन जात नसल्यामुळं त्यांना झोळीमध्ये आम्हाला अक्षरशः आणावं लागलं। इतका गंभीर प्रश्न असताना सुद्धा प्रशासन याच्यावर लक्ष का देत नाही? आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे, प्रत्येक वेळेस अर्ज देत आहोत, प्रत्येक वेळेस त्यांना विनंती करत आहोत, प्रशासनाला सांगत आहोत। ती काय करतात, आपलं त्यांचे छोटे कर्मचारी पाठवतात, पंचनामा करणे वगैरे करणे याच्यामध्येच व्यस्त करून राहतात आणि आमची समस्याच सोडवित नाहीत। नुसता कागदी घोड्यांचा बाजार करायला चालू आहे यांच्याकडून, आमच्या समस्येकडे यांचं लक्ष नाही आहे। हा रस्ता गावापासून तुमच्या ज्या शेत आहेत ते किती किलोमीटर लांबीचा रस्ता आहे? हा रस्ता अंदाजे 4 किलोमीटरचा आहे। त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 किलोमीटर झालेला आहे, पण तो इतर दुसऱ्या गावापर्यंत जाण्यासाठी झालेला आहे, गावापासून जाण्यासाठी झालेला नाही आहे। अंदाजे 4 किलोमीटर रस्ता आहे। हा प्रश्न तुमचा रस्त्याचा किती वर्षापासून प्रलंबित आहे? एक अंदाजे 20 वर्ष झाले अशाच प्रकारे प्रलंबित आहे। तसं तर रस्त्याची समस्या 80 वर्ष झालं आहे, पण शेतकरी आपापसात पैसे जमा करून दुरुस्त करीत असल्यामुळं आतापर्यंत चाललं, पण आता शेतकरी सुद्धा कदरून गेलेत की पैसे कसे जमा करावे, काय करावे, म्हणून कमीत कमी 20 वर्ष झाले हीच समस्या दरवर्षी निर्माण आहे। बैलगाड्यामुळे कसं तरी जाता येत होतं।
आमची शासन स्तरावर मागणी एकच आहे की उन्हाळा दिवस असून जर आम्हाला शेतामध्ये जाता येत नसेल तर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कसं? आमच्या जमिनी कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, कुणाला 4 एकर आहे. जर त्याची उपजीविकाच त्याच्यावर भागणार आहे, त्याची उपजीविका भागविताच येणार नसेल तर त्यानं जगायचंच कशासाठी? म्हणून आम्ही शासन स्तरावर अशा पद्धतीने सांगितले की तुम्ही कमीत कमी पावसाळ्याच्या आधी हा रस्ता करून द्यावा, अन्यथा आम्ही दिनांक 4/5 रोजी आपल्या BDO कार्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आमरण उपोषणात जर त्यांनी आमची समस्या मान्य नाही केली तर आम्ही पुन्हा विष प्राशन करून आत्महत्येचा इशारा दिला. एवढ्या गंभीर प्रश्नावर सुद्धा त्यांनी अजून एक तीळ मात्र सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. शासनाने पांदन रस्ता योजना ही केली, तहसील कार्यालयामार्फत ही योजना राबवली जाते. तहसीलदाराकडे तुम्ही या संदर्भात, या रस्त्याच्या पांदन रस्त्याच्या संदर्भात मागणी केली नाही का? आम्ही तहसीलदार साहेबाकडे पण गेलतो, पण तहसीलदार साहेबांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावरलं वजं काढलं आणि BDO साहेबाकडे ढकललं. त्यांनी सांगितलं केवळ आम्ही कागदावरती त्यांना आम्ही कळवू शकतो की ह्या शेतकऱ्यांची अडचण आहे आणि तुम्ही अडचण सोडवण्यासाठी तुमच्या इथून कोणती योजना आहे त्याच्यातून त्यांना रस्ता करून देण्यात यावं, एवढंच उत्तर देतात आणि विषय लांबवितात. दुसरा तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो. तुमचं गाव एवढं मोठं आहे, मग तुम्हाला कुठलाच राजकीय नेता या तुमच्या समस्या संदर्भात तुमच्या मदतीला येत नाही का? राजकारणाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आम्हाला ते नाही बोललेलंच परवडेल, कारण का आमचं गाव असं आहे 2 समाजामध्ये विभागलेलं गाव आहे. ते 2 समाज आम्हाला माहिती आहेत. तर काय आहे, 2 राजकीय पक्ष इथं प्रबळ दावेदार असतात. त्याच्यामुळं त्यांनी नाही जरी आम्हाला मतदान मागायला आले तरी अर्ध मतदान त्यांना जाते आणि अर्ध मतदान यांना जाते. त्याच्यामुळे आमच्या गावाकडे लक्ष द्यायला कुणालाच ही नाही आणि मनानं मतदान जात असल्यामुळं, कारण आम्हाला बी आजपर्यंत राजकारणावर विश्वास असल्यामुळं आमच्या गावातून अशा प्रकारचं होतंय. पण आता राजकारणाने लक्षच नाही द्यायचं म्हणल्याच्यानंतर आम्ही बी काही करू शकत नाहीत ना. आणि हा विषय आम्ही आमदार साहेबापर्यंत सुद्धा पोहोचित केलेला आहे, त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत विषय कळविलेला आहे. पण आमदार साहेबाला आमची गरजच राहिलेली नाही, कारण भविष्यात बहुतेक त्यांना त्यांच्या समस्या दिसून आल्या असतील म्हणून त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायचं बंद केलेलं आहे. तहसीलला अर्ज दिलेले आहेत, तहसीलचे लोक येऊन बघून गेलेले आहेत आणि ह्या रस्त्याने आम्हाला कसलंच वागता येत नाही. 10 पोत्याचा माल नेण्यासाठी आम्ही तण येऊन जवळजवळ 2-2 हजार रुपये दिलेले आहेत. आधीच तर ह्या पावसानं काही येऊ दिलेलं नव्हतं आणि ते आलं तर ते बी आम्ही ते आणण्यासाठी वाटून टाकलेलं आहे. तर ह्या रस्त्यासाठी आम्हाला रस्ता काढून देण्याची मतलब आहे. आम्हाला शेतात जाता यावा येता यावा. आमचे लेकरं महिला ही वाहून जाण्याची शक्यता आहे ह्याच्यातून पुरातून सुद्धा. तर त्यासाठी आम्हाला ह्या सरकारनं आम्ही बरेच वेळेस तहसीलला चक्रा मारलेल्या आहेत. तहसीलदार नुसता गोल गोल बोलतोय आणि तिथून हाकावून लावतात आम्हाला, आता करतो मग करतो म्हणून. मला सांगा, या गावापासून हे जे तुमचे शेत आहेत ते टोटल किती एकर शेत आहे, किती शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे? कमीत कमी 300 शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे. 300 शेतकऱ्याला ह्या रस्त्याने वागायचं आहे. त्या रस्त्याने कसलंच वागता येत नाही. जागोजाग इथं गाड्या उलटत्यात, ट्रॅक्टर उलटतात. मग तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला नाही का? केलेला आहे. मंडळ अधिकारी आलेले आहेत, मोजणी झालेली आहे. मोजणीहून इथं पूर्ण त्यांचे रेकॉर्ड बघितलेला आहे. मग कशात काय फरक पडायला का कशामुळे रस्ता आम्हाला करून देण्यात हे आम्हाला काय माहीत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये, आता काही दिवसामध्ये सध्या पाळी पेरणीचे दिवस आहेत, मात्र येणाऱ्या काळामध्ये आता पेरणीचे दिवस देखील समोर आलेले आहेत. कशा पद्धतीने या पुढची दिशा आपली असणार? या जर ही रस्ता नाही करून दिला तर आमच्या पेरण्या होणार नाहीत, आम्हाला शेतात जाता येणार नाही. तुम्ही या रस्त्यासाठी जे निवेदन दिलंय, हां, ते पाहणी केल्यानंतर तुम्ही त्या संदर्भात काय आंदोलनाचा किंवा मग शेवटचा इशारा असा काही दिलाय का? दिला नाही. पण आम्ही आता आमचा रस्ता जर ह्या 15 दिवसात महिन्यात नाही करून दिला तर आम्ही आमरण उपोषण करू. वाटलं तर सार्वजनिक जाऊन आत्मधन सुद्धा करणार आहोत आम्ही. आता सर प्रशासनाला कळवलंय का? कळवलेलं आहे. निवेदन 3 वेळेस त्यांना निवेदन दिलेले आहेत. नाव सांगा तुमचं. गोविंद संभाजी पवार. राजकीय मी इच्छाशक्ती अशोक एकदम शिवाजी खाली. सुरवसे, राहणार डोंगर पिंपळा. त्या पांदन रस्त्याचे गेले कमीत कमी वडिलापासून अडचण आहे अशी की इथून काही वाहनं जात नाही, ती प्रॉब्लेम बरोबर आहे. पण त्या टायमाला छोट्या मोठ्या बैलगाड्या होत्या, कस तरी जात होते. आता वरचीवर पावसाचं बी थोडं अति पाऊस पडायला आहे आणि पाणी शेतकऱ्याचं कुठून बी कुठं फुटायल्यामुळं ह्या रस्त्याने मोठमोठाले खड्डे होऊन गेले आणि खड्डे झाले की दुसऱ्या शेतकऱ्याचं पाणी आपल्याला कोंडून बंद करणं हे आपल्याला योग्य नाही. ते करू बी शकत नव्हतं, ते करू बी देत नाहीत. त्याच्यामुळे ही रस्त्याची दुर्दशा झाली. अक्षरशः आमच्या शेतामध्ये आम्हाला
खाली ट्रॅक्टर घेऊन जाय सध्या नव्हतं. आता पाठीमागं रबीची पेरणी केली आम्ही. जवळजवळचं नाही आमच्या इथून 8 किलोमीटर आहे. तिकडं जाऊन ट्रॅक्टरला 1000 रुपये एकच पेरायचं असलं त्यानं आमच्याकडून 1300 रुपये घेतले. का तर आम्हाला ट्रॅक्टर पाठीमागून आणावं लागतंय म्हणून. माल न्यायला डोंगर पिंपळ्या शेतातून डोंगर पिंपळ्याला आणायला 700 रुपये भाडं होतं. त्यानं तिकडून आणण्यासाठी 1800 रुपये आम्हाला घरी माल आणायला 1800 रुपये भाडं घेतलं फक्त ह्या रस्त्याच्या अडचणीमुळं. म्हणून आमची तळमळी शासनाला एवढे तुमची योजना आता शासनात स्तरावर चाललेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणते की आडविनाला कुठं 5 वर्षाने योजना बंद फलाना बंद. पण आमची योजना आम्हाला कुठली बंद करा ना करा पण आम्हाला रस्ता निदान साधा कच्चा तरी करून द्या. पांदन रस्ता राहिला 15-16 फुटाचा आम्हाला 10-12 फुटाचा का होईना रस्ता वाहन जायापुरता इकिरी का होईना पण करून द्यावी ही अशी कळकळीची विनंती शासनाला माझ्यातर्फे करतो. तुम्ही रस्त्यानं येताना तुमच्यासोबत काय घटना घडली होती? काय घटना म्हणजे माझा स्वतःचा पाय फ्रॅक्चर झालेला इथं. माझा स्वतःचा पाय फ्रॅक्चर झालेला ह्या रस्त्याला येताना. माझी मिसेस पडलेली आहे. आजूक वडीलधाऱ्या महिला पडलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणाहून पाणी येत होते आणि अक्षरशः पावसाळ्यात कंप्लेट गुडघ्या इतकाली मांड्या इतकाली. आता ही जरी दिसलं तर एवढ्यात फक्त जास्तीत जास्त पाय जाणारा म्हणलं तर 700 ते 800 फुटाचा रस्ता आहे. जास्त वरी नाही पण ह्या 800 फुटामध्ये आम्हाला कंप्लेट 3-3 फुटाहून पाय असं उपसावं लागतं. आणि असं इथं येड्याबाबळी आहे तर साईडला त्या येड्याबाबळीचे असे काटे आहेत की काटा जर घुसला तर ते 2-2, 3-3 दिवस पाय निसता शिकीतच बसावं लागतं. घरी रानात जायचं तर इशेच राहत नाही. एवढी आमची दुर्दैव दशा आहे.